नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा बहुचर्चित चित्रपट 25 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. त्याचं दिग्दर्शन हे केदार शिंदे यांनी केलंय. खरं तर केदार शिंदे यांना या चित्रपटाकडनं खूप अपेक्षा आहेत. सूरज चव्हाणला घेऊन त्याने हा चित्रपट तयार केलाय. सूरजला बिग बॉसच्या घरात असताना आणि बिग बॉसच्या घराबाहेर, खरं तर बिग बॉसच्या घरात असतानाच खूप प्रसिद्धी मिळाली, खूप सिंपत्ती मिळाली. तर याचाच विचार करत सूरज चव्हाणला घेऊन केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा केली, चित्रपट तयार केलाय आणि आता हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालाय. खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे केदार शिंदे यांना खूप अपेक्षा आहेत या चित्रपटाकडनं. परंतु कुठेतरी हा चित्रपट आहे ना, त्या अपेक्षांवरती खरा ठरत नाही. कारण ज्या पद्धतीने 2 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटाचं समोर आलंय, तर ते कुठेतरी केदार शिंदे यांच्या चित्रपटाच्या मानाने ते कुठेतरी कमी वाटतंय असं मला वाटतं. तर पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं ते म्हणजे 24,00,000 आणि कालचं म्हणजे शनिवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा 24,00,000च आहे. तर एकंदरीत या चित्रपटाने 2 दिवसात 48,00,000 रुपये कमवलेत आणि पूर्ण वर्ल्ड वाईड सांगायचं झालं तर 54,00,000ची कमाई या चित्रपटाने केली. मगाशी सांगितल्याप्रमाणे केदार शिंदे यांच्या चित्रपटाच्या मानाने ही कमाई आहे ना, ही थोडीशी कमी आहे. कारण बघा, मागचे 2 चित्रपट केदार शिंदे यांचे सांगायचे झाले, महाराष्ट्र शाहीर असेल किंवा बाई पण भारी देवा हे चित्रपट असतील, या दोनही चित्रपटाने 1,00,00,000च्या वरतीच पहिल्या दिवशी कमाई केली होती. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने झापूक झुपूक चित्रपटाचं प्रमोशन केलं, सूरज चव्हाणला घेऊन हा चित्रपट बनवलाय आणि बरीचशी काही कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्या मानाने या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते थोडंसं कमी आहे, असं सांगायला हरकत नाही. एक महत्त्वाची गोष्ट किंवा चांगली गोष्ट अशी आहे, की बघा, सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या चित्रपटासोबतच आणखी काही मराठी चित्रपट रिलीज झाले होते किंवा त्याच्या अगोदर रिलीज झाले होते. या सगळ्या चित्रपटाच्या मानाने सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या चित्रपटाची कमाई चांगली आहे. बघा, 2 दिवसाचं झापूक झुपूकचं कलेक्शन आहे 54,00,000. मित्रांनो, झापूक झुपूक सोबतच देव माणूस हा महेश मांजरेकरांचा चित्रपट सुद्धा रिलीज झाला होता. याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिल्या दिवसाचं होतं ते म्हणजे 14,00,000 आणि दुसऱ्या दिवसाचं होतं 19,00,000. एकूण या चित्रपटाने 33,00,000ची कमाई केली. त्यामुळे सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या वरचढ चढतोय असं सांगायला हरकत नाही. यासोबतच बघा, 18 एप्रिलला 2 चित्रपट रिलीज झाले होते. एक म्हणजे सुशीला सुजित स्वप्नील जोशीचा आणि दुसरा म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायचं झालं तर पूर्ण आठवड्यामध्ये सुशीला सुजितने 55,00,000ची कमाई केली आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाने 64,00,000ची कमाई पूर्ण आठवड्यात केली. तर याही चित्रपटाची तुलना करायची झाली झापूक झुपूकशी, तर झापूक झुपूक हा चित्रपट थोडा वरचढ चढतोय. नक्कीच. तर मित्रांनो, 2 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झापूक झुपूकचं ते म्हणजे 54,00,000 रुपये. खरं तर खूप अपेक्षा होती, की हा चित्रपट 2 दिवसामध्ये 1,00,00,000चा टप्पा पार करेल अशी अपेक्षा होती. परंतु कुठेतरी अपेक्षाभंग होताना दिसतोय. पण ठीक आहे, हरकत नाही. आजचा रविवार सुद्धा आहे. रविवारी बऱ्यापैकी बॉक्स ऑफिस कलेक्शन होईल आणि 1,00,00,000चा टप्पा हा चित्रपट पार करेल अशी अपेक्षा आपण करूया. मला असं वाटतं ना मित्रांनो, केदार शिंदे यांनी हा चित्रपट या 25 एप्रिलला रिलीज करायला नको होता. ऑलरेडी देव माणूस हा चित्रपट आला किंवा अजून 2-3 मराठी चित्रपट आहेत. यासोबतच हिंदीतले चित्रपट आहेत, फुले असतील किंवा केसरी चॅप्टर 2 असेल, जाट असेल, असे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चालतायत. त्यामुळे कदाचित झापूक झुपूकचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी झालं असावं, असं मला वाटतं. केदार शिंदे यांनी अजून 1-2 आठवडे वाट पाहिली असती, तर नक्कीच मेमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली असती, असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक मोठी रिस्क उचलली होती, की कोण जातं की नाही चित्रपटगृहामध्ये, चित्रपट पाहतात की नाही. पण 54,00,000ची कमाई ही काही कमी नाहीये, चांगलीच कमाई आहे. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे केदार शिंदेच्या चित्रपटाच्या मानाने ही कमाई कुठेतरी कमीच आहे. आता बघूया, आज रविवारच्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करतो? 1,00,00,000च्या आसपास या चित्रपटाला घेऊन जातो का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट तुम्ही पाहिलाय की नाही? पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला? सूरजचा अभिनय कसा वाटला? यासोबतच
केदार शिंदे यांचं दिग्दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.